आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. 50 गोष्टी मॅनेज करून यावं लागतं आम्हाला. हे घे अक्षयची उष्टी हळद. शनायाला लाव आणि तिला म्हणावं हळदीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. टेक इट. आपला प्लॅन शेवटपर्यंत तडीस मिळणारच ना? नाही म्हणजे आता मी गप्प राहण्यासाठी हे हळदीचं नाटक करशील आणि उद्या अक्षयचं आणि श्रावणीचं लग्न लावून देशील. व्हॉट इज रॉंग विथ यू? आम्ही कशाला नाटक करू? तसंही ती डाऊन मार्केट मुलगी आम्हाला आमच्या घरात नकोच आहे. यू नो दॅट. तिच्याशी लग्न लावण्यापेक्षा आय वुड प्रेफर की तुझी मुलगी सून म्हणून आमच्या घरी आहे. सो नाटक करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. ओके? पण हे सगळं तू करणारेस तरी कसं? आय मीन घरातल्या घरात तू सगळं मॅनेज कसं करणारेस? अक्षयशी बोललीस का तू? तू काळजी करू नको, आम्ही सगळं मॅनेज करू. अक्षयशी बोलून काहीच फायदा नाहीये ग, कारण याआधी आम्ही तो प्रयत्न केलाय पण तो आमचा ऐकणार नाही. सो आय डोंट वॉन्ट एनी रकस. ओके? आता जे करायचं ते अक्षयला अंधारात ठेवून फक्त जे करायचंय ते आम्ही करणार आहोत. तू लुडबुड करायची नाही. तुझ्यावर फक्त एकच जबाबदारी आहे, ती नेटाने पार पाड. श्रावणी जशी नवरी म्हणून तयार होणार आहे एक्झॅक्टली तसंच शनायाला रेडी करायचं आणि इथे घेऊन यायचं. साडी ब्लाऊज जे काय आहे सगळं तुझ्या घरी पोहोचेल. तिला तयार करायचं आणि इथे वेळेत घेऊन यायचं. दॅट्स इट. हो ते सगळं मी करेन पण प्लॅन काय आहे तुझा? प्लॅन सोपा आहे. बोहल्यावर श्रावणीच्या जागी शनायाला उभं करायचं. डू यू अंडरस्टँड? डोंट वरी, यू विल अंडरस्टँड. ते कसं करणार आहेस तू? त्याची काळजी तू करू नकोस, ते सगळं आम्ही बघतो. तू फक्त दिलेली एक जबाबदारी नीट पार पाड. ओके? आणि आता उष्टी हळद लावायची आहे ना लेकीला. उद्या लग्न आहे तिचं. सुमू हे बघ यश, तू ह्यावेळेस जर का फसवलंस ना तर याद राख, जशी तुला तुझी 2 मुलं प्रिय आहेत ना तशी मला माझी शनू बेबी पण प्रिय आहे. मी तिच्यासाठी काही करू शकते, अगदी तुझा जीवही घेईन जर वेळ आली तर. काय होतंय? का चुरचुरताय का? आमचा जीव घेण्याची वेळ येणार नाही तुझ्यावर, कारण आम्ही ठरवलेला प्लॅन सक्सेसफुल होणार याची सुरुवात झाली आहे. तू फक्त तुझ्यावर जी जबाबदारी दिली आहे ती नीट पार पाड. कम व्हॉट मे, उद्या तुझी शनाया आमच्या घरची सून होणार. डू यू अंडरस्टँड? आय एम शुअर यू विल अंडरस्टँड. आधी तर श्रावणीला बघणं जास्त महत्वाचं आहे. चला 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 चला, आता आता एक महत्वाचं काम आहे. अरे श्रेयस काय करतोय? थांबा थांबा थांबा. अरे नाही नाही नको 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 थोडस नाही नाही थोडस. आता आता हे पकड, हे पकड. काय? आता तुम्हाला पण थोडस. आता अजून संपलं. मग आता मला भूक लागली. असं चल मग काहीतरी खाऊया आपण. नको नको मी माझं जातो. नको नको नको. बरं आता हे धुवून येऊया. हो हो आलोच. आपण काय केलं?
डॅड आता श्रावणीचा आवाज आहे. तू सांग की का हे बाई सांग की अशी कशा श्रावणी दूर राहतो श्रावणी, दूर श्रावणी, काय झालं? सांगते श्रावणी, काय झालंय? श्रावणी तू का रडतेस आणि असा चेहरा का लपवलायस तू? श्रावणी काय झालं सांग. शांत हो मला सांग काय झालंय ते. काय गे बाई अगं का बरं रडते सांग की काय झालं एवढं किंचाळायला हं? सांग की पटकन तू दूर राहा माझ्यापासून. अगं पण लांब रहा. माझं जवळ यायचं नाही. मी सांगते तुला. श्रावणी शांत हो. तू चेहरा का असं जागते सांग आधी श्रावणी तिने काय केलंय? काय झालंय तुला सांग तरी. सांग की बाई काय बघा की जरा काय मा- झालंय काय झालं? एक मिनिट तू का किंचाळलीस? मम्मा बघा ना श्रावणीला काय झालंय. ती चेहरा लपवतेस. काय झालं तरी सांगत नाहीये. प्लीज तुम्ही काहीतरी बोला तिला. एक मिनिट अक्षय, काय झालंय श्रावणी? हा व्हॉट इज रॉंग? काय एवढं केओस आहे? अगं ते खाली तर कर. कमॉन श्रावणी. हो माय गॉड, हे काय? अरे देवा काय ग झालं बाई या चेहऱ्याला अगं हो, तुझ्यामुळे झालं हे सगळं. मला माहितीये मी तुला आवडत नाही ना. मला माहितीये मी तुला आवडत नाही म्हणून तू माझ्या हळदीत असं काहीतरी मिक्स केलंयस ना म्हणून हे माझ्या चेहऱ्यावर असं झालं मला माहितीये. काय पण काय बोलते आपण का बरं असं करू. हे पाय तुझं काहीतरी गैरसमज होत. माझा गैरसमज झालेला नाही गप्प बस तू. अगं बाई ऐकून घे आपल्याला कशाला तुझं असं काही वाईट करावं असं वाटत. तू ऐक माझं मी काय मॅडम हिला सांगा तू ऐक. सोड मला. मी तुला सांगते सोड नाही तर मी आवाज खाली सोड. गर्ल्स प्लीज. तुझी हळद आहे म्हणून आपण ऐकून घेतोय म्हणून तू काय पण बरं असेल बाय. पण आपला काय संबंध का या समध्याशी? हा तुझ्या त्या बहिणीचा चेहरा आपल्यासारखा आहे त्यात आपला काय दोष आहे? या मॅडमांना आपण वायदा केला होता इथं यायचा आणि त्या पोराला बरं करायचा म्हणून आज आपण इथं आलोय. नाहीतर आपला काही संबंध नाही. या समध्यात ना आपल्याला ओढायचं नाही. तुमचे काय हे दावे असतील आपसात ते तुमचं तुम्ही बघा. आपल्याला ओढायचं नाही या समध्यात. काय ग आपल्याला तुझी काही पडलेली नाही आणि तू कोण लागून गेलीस ग तर तुझ्या हळदीत आपण काही टाकू? कोण आहेस तू बोल. श्रावणी बस झालं आता. काय चाललंय काय तुझं? अगं उद्या लग्न आहे तुझं आणि तू भांडतेस काय तिच्याशी? हे काय झालंय त्याच्यावर उपचार करायचे सोडून तू भांडत बसलेस. चल मी साय लावून देते चेहऱ्याला. चल नाही तर डॉक्टरला तरी बोलवा रे. चला. ह्याची एका दिवसात हे जाणार आहे का? नाही जाणार आहे हे. आणि हा असा चेहरा घेऊन बसण्यापेक्षा ना मला असं वाटतं की आपण हे लग्नच पोस्टपोन